रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 2 साली हे सद्गुरू लीलामृत जानेवारीमध्ये सुरू झालं. त्यानंतर 4 साली एकदा 3 सभा झाल्यानंतर त्याची त्या टप्प्यावर सांगता करायला सांगितले जे परिस्थितीनं चालली. त्यानंतर पुन्हा इथंच त्याच वेळेला 5 साली 19 फेब्रुवारीला इथून 6 साली सोडेपर्यंत मधले जे 4 महिने त्या काळात यातला 3रा अध्याय एकदा घ्यायला सांगितला. तो घेतला गेला आणि त्या टप्प्यावरची परत एकदा सांगता झाली. त्यावेळेला जे वर येणं अशक्य होतं त्यावेळेला त्यांनी शक्य करून दाखवलं. तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला त्यातलाच. तर त्यावेळेची सुरुवात बोलू श्री सद्गुरू कृपे या अध्यायात झाली होती. आपल्याला आठवत असेल तर तो समास चालू होता 7व्या अध्यायात आणि नंतरची सांगता तिकडे डॉक्टरांच्याकडे असताना झाली. त्यावेळेला हे 7वा अध्याय संपला. त्यावेळेला ही आरती आणि एक टप्पा मोठा बोधाचा संपला असं त्यावेळेला वाटलं. थोडी सुरुवात पुढच्या याची केली होती पण त्याची आवश्यकता नाही. दुसरं आता काय जे इतर ठिकाणची याला पूरक आहे ते सगळं घ्यावं असं सांगितल्यापासून तेव्हापासून ते या 26 मार्चपर्यंत ते सुरू आहेच. ते तसंच सुरू आहे. तेव्हा त्या अर्थाने त्या शनिवारला खंडा न येतात ते तेवढं काम झालं. आणि या 26 मार्च 15ला परत एकदा सद्गुरू लीलामृत आणि परत एकदा चैतन्य काय आपलं तर काही आतर्की आहे सगळे एवढ्या गोष्ट केली. पुन्हा हे परत येणं होईल आणि इथे बसणं होईल सांगणं होईल असं काही परिस्थिती नव्हती. माझ्यापासून आणखीन कोणासाठी का धडापेडांसाठी का दगडभूमीसाठी का मातीसाठी काय माहिती नाही का वास्तूसाठी ते काय होतं ते माहिती नाही. ते सुरू झालं आणि तसं 2 वर्ष 4 महिने झाले पण 1 महिना सुटीचा सुटला तरी तसे 111 वेळा इथं निरूपण झाले त्याची. ह्या 2.25 वर्षांच्या काळामध्ये या विषयावर पहिला 2रा अध्याय फक्त झाला यातला. 3ऱ्यातला हा समाज चालू आहे आता. तर ह्याच्यावरती एवढी निरूपण होऊन गेली 100च्या वर. ती 111 निरूपणं हा त्या आयुष्यातला एक मोठा योग होता चांगला की ज्यामुळे अनेक गोष्टी मला कळल्या. तर त्या समोर आणून देण्याचा त्याचा मार्ग असा संती दाखविला सोज्वळ भजन मार्ग. तसं हे सगळं भक्तीचा सोज्वळ मार्ग परत एकदा दाखवला. ऐसे हे अगाध चरित्र श्रवणे होई जे पवित्र. पूर्व पुण्य असेल सूत्र तरी आवडी श्रवणाचे. त्यात सगळं त्यावेळेचं सार आलेलं आहे. तर ते तसंच काय आहे. पूर्वपुण्य असेल तर माणसाला श्रवणाची बुद्धी होईल. आता श्रवण होणं हे मुळात पुण्य आहे तर त्याची बुद्धी कशानं होईल हा पण प्रश्न आहे. तेव्हा सांगितलेल्या मार्गाने काहीतरी करीत असावा म्हणजे थोडं पुण्य निर्माण होतं आणि त्या पुण्याच्या आधाराने पूर्वसूत्र निर्माण होतं. मग पूर्व पुण्य निर्माण होते. मग त्यातून पुढे जी आवडी श्रवणाची. पूर्व पुण्य असेल सूत्र तरी आवडी श्रवणाची. तेव्हा हे असं वाटेल की हे का ते अडकलेलं आहे ते आधी पुण्य करायचं का ते सूत्र निर्माण होणार का सूत्र आधी निर्माण होणार मग आम्हाला पुण्य मिळणार असं काही नाही आहे. आपण जो पदार्थ माहीत नाही त्याची पहिल्यांदा गोडी पाहतो. आधी गोडी दाखवा मग पदार्थ खातो असं म्हणतो का व्यवहारात. आपण काही व्यवहारात म्हणत नाही. चाकून तो बघतो मग नंतर म्हणतो हा बरं आहे ठीक आहे बघूया अजून थोडं बघू. मग थोडं बघितल्यावर मग त्याला ती गोडी लागते. मग त्याचा तो वाचत जातो काय ते करत जातो. तसं हे इकडचं आधी हे का आधी ते या छंदात न पडता त्यांनी जे आधी सांगितलेले ते करून बघावं. मग नंतर लक्षात येतं की याचं काहीतरी हे लागू आहे कुठेतरी उपयोगी पडणार आहे. उपयोगी पडणार आहे म्हटलं की मनुष्य त्याच्या मागे लागेल. त्या अर्थाने मग गोडी निर्माण होईल. तरी आवडी श्रवणाची असं म्हटलेलं आहे.
तेव्हा श्रवणाची आवडी लागायला, आवड लागणं ही वेगळी गोष्ट आहे, ती करणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि सांगूनही न करणं ही त्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. त्यामुळं ह्यात कुठे आहे ते साधारण बघून आपण हे ठरवावं. तर श्रवणाची आवडी लागली, आवड असली की आपल्याकडे व्यवहारात सवड होते, नाही का? आपल्याला माहीत आहे, आवडी आली की सवड आली, सवड आली की सगळीच सवड आली. म्हणजे कशी मला म्हणायची आहे की माणसाला हात सवडसुद्धा होते, कान सवड तर होतेच, पण हात सवडसुद्धा होते, पाय सवड होते, रिक्षा सवड होते, पैसे सवड होते, सगळी सवड होते. कारण आवडीचे पाहुणे आहेत. आता असं आहे, चांगलं शहाळं इथं सुद्धा मिळतं राजवाड्यावर, अधिक चांगलं तिथून पुढं मिळतं, आणि अधिक चांगलं विसावा नाक्यावर मिळतं. म्हणतात विसावा नाका लांब वाटत नाही, कारण आवडी श्रवणाची तीच गोडी ती, बाकी काही नाही. फक्त परमार्थाकडे ओढली की मग काय वाटत नाही. आणि तसंही जे शाळा आपण जाऊन तिकडे विसावा नाक्यावर आणणार, ती शेवटी आत्ता प्यालो किंवा कोणाला ते दिलं की संपणार, पुन्हा आणायला पाहिजे. श्रवणातलं एक सूत्रसुद्धा कोणाला 10 वर्ष उपयोगी पडेल, तसं ह्यात नाही आहे. ते चुकून जरी अगदी उत्तमात उत्तम आणलं असलं, आणि जरी समजा ते एवढे कष्ट करून आणि 3 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर जाऊन आणलं असलं, तरीसुद्धा ते तिथंच जर राहिलं आणि आपण दुसऱ्या कामात अडकलो, गेलो, गावाला गेलो, काय झालं, तर ते काय आपण एवढं लांब जाऊन ह्याने एवढे कष्ट घेतले तर आपण टिकलं पाहिजे वगैरे, ते निसर्गाप्रमाणे त्याचं काय व्हायचं ते होणार. असं असूनसुद्धा मनुष्य ते करतो, कारण प्रश्न आवडीचा आहे. मग शहाळा 5 रुपये होते त्यावेळेस घेतच होते, 50 रुपये झाले तरी घेतच. चांगला असेल तर 70 रुपये झाले तरी चालेल, पण 1 नंबर पाहिजे. प्रपंचात जसं आपल्याला 1 नंबर पाहिजे, त्यासाठी 2.5 किलोमीटर जायची तयारी आहे, तेवढी फक्त परमार्थात ठेवा, परमार्थ होईल. आता काय सांगू, याच्यावर काय सांगायचं राहिलं आहे. याच्यावर तसं सांगायचं म्हटलं तर झालं आहे, म्हणलं तर बरंच राहिलं आहे. कारण हे सांगून संपणारं असतं तर इतके लोक हजारो वर्ष हे सांगत राहिले असते का, किंवा शिकत राहिले असते का? आवडीनं माणसाला त्याच्यातले अधिकाधिक बारकावे कळत जातात. बारकाव्यांचा प्रश्न काय येतो, खरं परमार्थ म्हणजे प्रपंच खरं वाकडा तिकडा आहे, त्याच्यामध्ये ते बरेच मार्ग आहेत, इकडून तिकडून तिकडून इकडून, सासू जावा नंढा, ते अमकं तमकं, हे ते थोरले भाऊ, धाकटे भाऊ, चुलत, चुलतचे चुलत, मावसचे आत्ते, किती प्रकार आहे. परमार्थ एक देव, आपण सरळ मार्ग आहे खरं म्हणजे, पण तो टेढा आहे आणि हेच सरळ वाटतं. तर काय करावं काही कळत नाही. खरं म्हणजे प्रपंच शिकाय करायची शाळा असायला पाहिजे. खरं म्हणजे परमार्थाच्या शाळेची काही गरजच नाही. देव आहे, तुम्ही नाम घ्या, तो तुमचा आहे. नाम घेतलं नाही तरी तो तुमचाच आहे, फक्त वेळेला हाक मारायला नाव यायला लागतं. आपल्याला व्यवहारात त्या माणसाला कोणा आहो आहो तरी म्हणावंच लागतं ना शेवटी काहीतरी. जे कोणी मनुष्य असेल तर त्याला हाक मारायची आहे, तर काहीतरी त्याला म्हणावंच लागतं ना. ओ साहेब, ओ अमुक, ओ तमुक, ओ मालक, असं काहीतरी म्हणावंच लागतं. तर ते तितपत तरी नाम आपल्याजवळ असावं, एवढं जरी असलं तरी त्याला बस होतं. त्याला पूर्ण नाव वगैरे, पत्ता, आधार नंबर वगैरे काही लागत नाही त्याला. परमेश्वराला सगळ्यांचाच आधार आहे. त्यामुळे इथे मात्र सगळं प्रपंचाचं टेढं काम आहे. त्यामुळे तिथं खरं अवघड आहे. पण तो आळमार्ग आहे तो सरळ वाटतो, आणि सरळ मार्ग आहे तो आळमार्ग वाटतो. कुठं तिकडं जाता, कुठं इकडं जाता असं वाटतं. घरातलं मनुष्य म्हणलं ज्ञानेश्वरी ऐकायला जावं किंवा ह्याला ऐकायला जावं, तर ते म्हणतो आता कुठं व्हायला. आता ठीक आहे, दुपारचा वेळ आहे, आपला घरी वेळ जात नाही, तर दुपारच्या वेळेत तुमचं तुम्ही आपलं भजनाला जाऊन येत जावं, मी यायच्या आत घरी या म्हणजे झालं चहा करायला. एवढंच आपलं त्याच्याबद्दलचं मत. तेवढ्यात काय बसेल ते करा. आता तेवढ्यात ते बसेल ते म्हणजे हे नसतातच ना घरी, त्यामुळे तेवढ्यात काय बसेल ते केलं तर चालणारच की. आता बसेल ते जाग्यावर बसेल, नाही तर तिथं बसेल, त्यांना काय फरक पडतो. तर अशा तऱ्हेचा परमार्थ नाही. खरं म्हणजे परमार्थाला स्थान आहे. त्याला खरा मान जर प्रपंचात कशाला असेल तर परमार्थाला. तो जीव जन्माला आला, तो प्रपंचात खरं मानाचं स्थान परमार्थाला देण्यासाठी आलेला आहे. जीव जन्माला आला तोच परमार्थात त्याला मान देण्यासाठी आलेला आहे. पण ते राहतं बाजूला, आणि तो म्हणतो परमार्थाचीच बैठक करीन, त्याच्यावर माझा प्रपंच बसवीन. आता आलं आहे ना देव बसवायची वेळ. आता काय आपल्यावर सीझन आता येईल बघा. आता सुरुवात सकाळी उठी उठी गोपाळा, मग नंतर प्रथम तुला वंदितो, मग शेवट आता मी काय पुढं काय होतं ते संध्याकाळी सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला गाणी कुठली असतात ते मी सांगत नाही. आता तुम्ही म्हणा तुम्हाला बरीच गाणी माहिती दिसतात, त्यामुळे तसलं उगाच नको. ते काहीही असेल पुढे, तर ते हळूहळू दुपारनंतर ट्रॅक बदलत जातं. पहिल्यांदा अगदी उठी उठी गोपाळा वगैरे सगळं पहिलेच सनई वगैरे त्यावेळेला असेल, नंतर मग बदलत जातं.
तेव्हा हे आता आपला काळ आला, तसा आता त्या बुद्धीला त्याचा काळ आला, काय करावं. आम्ही आपल्या दरवर्षी त्यांना प्रार्थना करतो, तुमचा आता हा परीक्षेचा काळ आला, आमच्या बुद्धीत मनात राहा आणि तुम्हाला काय आमच्याकडून नामाची सेवा करून घ्यायची ती घ्या. तुमचं नाम आमच्या मुखात असू दे, आमची बुद्धी टिकली तर टिकली, जास्त लोकांची टिकली तर जरा गदारोळ कमी राहील. आता ती नाही टिकली तर काय तुमच्याही हातात नाही असं दिसते, माझ्याही हातात नाही. काळाचा महिमा आहे, त्यामुळं आता तो चालणार. तर त्यामुळं आता हा काळ नेमका बरोबर असा आला आहे. आपल्यालाही शांत बसायला सांगितलं, बरं तर नाम घेत बसावं. परत नाही करमलं तर गणपती नाही, देखावे बघायला काय असेल ते. आता काय बघावं लागेल काय सांगता येत नाही, कारण पूर्वी गणपती बघायला म्हणून जात. आता गणपती बघायला मला वाटते फक्त जाताना सांगतात गणपती बघायला जातच. पुढे काय काय बघून येते ते काय सांगता येत नाही, काय खाऊन येतील सांगता येत नाही, काय पिऊन येतील सांगता येत काय. त्याचा गणपतीशी काय संबंध आहे ते कोणी ते सांगितलं तरी मला ज्ञानात भर पडेल. हां, खावं प्यावं एक वेळ, गणपती प्रसन्न आहे, हातावर मोदक काय काय खाल्ले तरी चाल, काय प्रश्न नाही. पण बाकीचे ते काय त्याच्याशी काय संबंध काय ते माहीत नाही. त्याला एक शोभा आणावी म्हणून ठीक आहे, पण भलती शोभा आता ते आता साधा गणपती मिळतो का बाहुबली मिळतो काय कोणा ठोका आता सांगतो. पुंडलिक वरदा रे विठ्ठल, चला मुलाकडे जाऊया. तर गुरुधांजन घेतलिया, आंधळे पण जाय वेल्या. इथे आपण आहे तर तिथेच थांबायचं. आता महाराजांची इच्छा आहे त्याप्रमाणे सुरू झालं, महाराजांची इच्छा आहे त्याप्रमाणे थांबलं. पुन्हा त्यांची कधी इच्छा असली तर होईल. आपल्या तरी हातात कुठे, हे तरी कुठे माहिती होतं होणार म्हणून. पण कुठेतरी एक प्रबळ इच्छा काम करत असेल, त्याच्यामुळे ते झालं असेल. तशीच प्रबळ इच्छा पुन्हा असेल तर ते कदाचित तसं होईल, किंवा त्यांची इच्छा असेल. एवढं खूप झालं. आपण जसं पचल्यावर आता तुला आधी ते पचू दे, लहान मुलाला सुद्धा सांगतात, लगेच खाका करू नको असं म्हणतात की नाही. साधं आपल्या ह्याच्यात जरी जेवलं दुपारी आवडलं तरी सुद्धा लगेच 2 वाजता म्हटलं जरा थांब, जाऊ दे संध्याकाळपर्यंत 4-5 वाजता बघ मग देऊ परत. चांगला पदार्थ असला तरी सुद्धा नंतर देतात. हे घरात आपण साध्या पदार्थात करतो, ही तर काय आपल्या गप्पात चालल्यात. तर त्यामुळं तर ते म्हणत असेल करायचे थोडे दिवस बसा शांतपणे जप करू, बघू पुढे काय करायचं ते. तर कारण 10 वर्ष इथे अखंड त्यांनी ते सांभाळलं म्हणून हे सुरू झालेले मुळात. आणि पुढे ज्या वेळेला त्यांची दळवी काकांच्या वेळ आली त्यावेळेला त्यांनी पण ते पुढे तसं सांभाळलं म्हणूनही झाले. 10 वर्ष अखंड स्वच्छ ठेवायचं, उदबत्ती लावायची, शांतपणे जप करायचा रोज न चुकता 10 वर्ष. आता एवढं केल्यानंतर त्यांना एवढं करावं लागलं, मग 111 दळपण, मग काय प्रश्न नाही. हे असं होऊ शकतं. आणि त्यानिमित्ताने सत्संग, त्यानिमित्ताने ही पदं आपण आत्ता वाचले. उठता बसता बोलता चालता सगळं शक्य आहे, हे प्रभूंसारखे सांगतात आपल्याला. हे लक्षात ठेवलं आणि आपणच निर्माण केलं आहे. दत्तावतार आहे, अमुक आहे, तमुक आहे, खरं आहे. पण ते काय सांगतात, पदोपदी राघव स्मरण करा म्हणतात. तेव्हा हे आपल्यातलं द्वैताचा तमरज विलयासी गेला त्याचं देवधारण आहे. म्हणून ती 2च फक्त पदं महत्त्वाची म्हणून घेतलेली आहेत मुद्दाम, एवढ्यासाठी की त्यात जे मांडलेलं आहे त्या आरतीमध्ये आपला काय परमार्थाची सगळी रूपरेषा त्याच्यात आहे. भ्रांतीची काजळी समूळ निवाले, हे जे गुरुबोधांजन आहे ती भ्रांतीची काजळी घालवण्यासाठी ते जे म्हणून मांडले. कल्पनेचा वायू समूळ निघाला, हे जे गुरुबोधांजन आहे, कल्पनेचे वायू तिला का कल्पनेला वायूचंच उदाहरण का दिलं, हा म्हणजे तो दृष्टांतच का वापरला. कल्पनेला दगड झाड काय असं काय म्हणता आलं नसते का. पण त्याला जे स्थैर्य आहे त्याचे ते स्थैर्य कल्पनेमध्ये नाही. कल्पना करत चालला मनुष्य म्हणजे परदेशात गेलेला परवडला, कल्पनेत गेलेला परवडत नाही. परदेशातला संपलं की येतो, विजा संपला की परत, नाही तर ते पाठवून तरी देतात आता अलीकडे. तर त्यामुळे तसं तरी होईल निदान. पण कल्पनावाला कुठं थांबेल हे सांगता येत नाही. चुकून झोप लागलीच त्याला, आधी कल्पना करायला लागली झोप लागली उडती परत. तर त्याकडे विपरीत कल्पना पण येतात. कल्पना कशा येतील डोक्यात हे काय सांगता येते. त्यामुळे झोप उडविल अशा कल्पना त्याच्या आल्या, तो पहाटेपर्यंत तारवटलेला असतो. तुम्ही बघितलं असेल, एकदा जर डोक्यात विचार कल्पना सुरू झाले की माणसाची झोप जाईल, जी त्याची नैसर्गिक आहे, साधी आहे, सहज येणारी आहे खरं सांगायचं. पण त्याला झोपेच्या आधी थोडा वेळ भजन करायला लागतं, म्हणजे मग झोप छान लागते. ती कल्पना शांत होतात. कल्पनेचा वायू, त्यामुळे वायू पडला म्हणलं की दुसऱ्या क्षणी जड हालायला लागतात. अरे हाय, असं ती वायूचं लक्षण आहे. तर तुम्ही नाही म्हटलं की हाय हाय म्हटलं की नाही, त्याचं लक्षणच असं आहे. त्यामुळं ते कल्पनेचा वायू म्हणून कल्पनेला वायूचा दृष्टांत द्यायचं कारण ते की तितकं ते चंचल आहे, तितका त्याला प्रचंड वेग आहे.
म्हणजे मनाच्या बाबतीतली ही सगळी कल्पना मनातून येतात ना, तर तिथे त्याला मन हे वायुरूप आहे. आजही आपण सगळा जीवाचा प्रवास पाहिला त्यावेळेला आपल्या लक्षात असेल की वायुरूप आहे ते, त्यामुळं ते सापडत नाही. प्रपंचाचा मार्ग हा खरं सांगायचं तर असा टेढा का झाला, तो ते मन प्रपंच करतं म्हणून झाला आहे. देहाने जे प्रपंच होतो खरा त्याच्यात टेढे पण नाही आहे. सकाळी उठलं की काय असेल ते स्वयंपाक पाणी केलं, जेवला, पोट भरलं, दिवसभर काम केलं, संध्याकाळी थकून आला, थोडा वेळ विश्रांती घेतली, जेवला, झोपला. इतका सरळ खरं सांगायचं तर. पण मन म्हणतं असं कसं रोज वरणभात चालेल, असं कसं रोज आमटी पोळी चालेल, असं कसं पोळी भाजी चालेल. मग ती म्हणते कर काय याचं त्याच्यात. मग हे सगळं कोण करतं? हे करणारं करीत नाही, त्याचं मन करतं. मग त्याने केल्यामुळे तो किचकट होत जातो. मग आता त्यात बरं वाईट होणार, कमी जास्त होणार, एकाला तिखट लागणार, तिकडे गोड लागणार, हे होणार. मग ते हे असंच झालं, मग त्यांच्याकडच्याचं वेगळंच झालं होतं, तुम्ही तिथलं बघितलं का, इथलं बघितलं का, ह्या व्याप लागला त्याला. वास्तविक सरळ मार्ग काय होता? उठला, भूक लागली, काय दूध पाणी काय असेल ते घेतलं, जेवला. किती आत्ता सरळ मार्ग सांगितलं, पण असं होत नाही. ते मन करतं, ते वायुरूप आहे. त्यामुळं ते करता करता स्वयंपाकाला सुरुवात केलेल्या माणसाचा भेद बदलतो. म्हणजे भेद बदलतो म्हणजे ते मारुतीचे गणपती तसलं नाही होत. ते मुळातच असं वाटलं होतं, पण ह्याच्यापेक्षा याचं हे केलं तर बरं होईल असं त्याला निम्म झाल्यावर लक्षात येतं की तो प्लॅन बदलतो. मग ते त्याचं ह्याच्यात घालण्याऐवजी ह्याचं त्याच्यात टाकून ते काय करायचं ते करतो. आणि मग ते त्यांनासुद्धा घरच्यांना आश्चर्य वाटतं, तुम्ही आज हे करायचं ठरवलं होतं आणि हे काय केलं आज? नाही, ते वाटत असं वाटलं की त्याच्यापेक्षा ह्याच्यातनं हे चांगलं होईल, ते चांगलं होईल. ते ठीक कसं झालं? ते हे मनानं झालं, ते वायुरूपाने झालं, ते मूळ मन त्याचं स्वरूप आहे, म्हणून हे सगळं असं झालं. मग आता असं आहे की कल्पनेचा वायू आहे तो समूळ निमाला म्हटले. जे खरं गुरुबोधांजन आहे ते कल्पनेचा वायू शांत करण्यासाठी आहे. कल्पना महाराज म्हणायचे ना, कल्पनेचा त्रास होत असेल तर कल्पने नसते, कल्पना मारावी आणि दोन्ही टाकून द्याव्या, काट्यानं काटा काढावा आणि दोन्ही टाकून द्यावे. कुठलाच काटा बाळगत बसत नाही, तसंही करावं ज्याला ती तयारी आहे, लक्षात आले त्याने. आणि नसेल तर हे तेवढ्यानं ते शांत होतं. आता कसं आहे, भजन चालू आहे समजा, आपण मनापासून अगदी आपल्या ठिकाणी आपण म्हणा, काही फरक पडत नाही, देवासमोर बसलो आहे भजन म्हणतो आहे, तर त्या क्षणी कल्पनेला वाव असत नाही. आपण म्हणलेलं भजन जसं विखरी जप आहे तसं आपण म्हणलेलं भजन आपल्या कानात जात असतं आणि त्यावेळेला दुसरा विचार त्या क्षणी येत नाही, थांबतं ते. आता तो कल्पनेचा वायू समूळ नाही गेला, तात्पुरता गेला. आता तो समूळ घालवण्यासाठी जे करायचं ती साधना. कल्पनेचा वायू समूळ जावा म्हणून जे करायचं आहे त्याला साधना म्हणा. मग आता त्यांच्या ठिकाणी ह्या कल्पना नसतात अशा तऱ्हेच्या. सत्पुरुषांच्या ठिकाणी कल्पना नाहीत, त्यांच्याकडे फक्त कृती असते. कल्पना करून करून कृती काहीच न करणारी हजारो लोक भेटतील आपल्याला. कल्पनाच नुसत्या असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. घरात नाही का आपल्याकडे सगळं हे स्वच्छ असलं पाहिजे, हे ह्या ठिकाणी असलं पाहिजे, ते त्या वेळेला झालं पाहिजे, नुसतं सगळं. आणि सगळं झालं की आता अर्धा कप चहा सांगा म्हणतात. आता काय करायचं? इतक्या वेळेच्या कल्पना केल्या, त्याच्यापेक्षा एक घराचा खोलीचा केअर काढला असता तर त्याच्यापेक्षा ते अधिक उपयोगी पडलं असतं, कराय की नाही. पण घरात बसून गप्पा मारतील आणि शेवटी म्हणते आता खूपच दमल्यासारखं वाटते आपल्याला. आता नुसते कल्पना करून सुद्धा दमणारच माणूस, डोक्याला ताप आहेच की नाही, त्यांच्या आणि बाकीच्यांच्या पण. तर त्यामुळे मग ते म्हणतात ठीक आहे, हे बरं झालं, म्हणजे कुठेतरी कल्पना तरी थांबल्या. एकदा चहा प्याले म्हणजे निदान ते पेपर वाचायला तरी लागतील, म्हणजे आपल्याला कामाला बरं झालं. तेव्हा हे अशा तऱ्हेनं कल्पनेचं काम आहे. तर तिला समूळ शांत केल्याशिवाय ती होणार नाही. हे थोडं थोडं करू नये. आज भजनाने शांत झाली, उद्या वाचनाने शांत झाली, उद्या ध्यानाने शांत झाली आणि शेवटी ती शांतच झाली. हे सत्पुरुषांचा प्रवास. त्या ठिकाणी शांत आहे, कल्पनेची काही गडबड नाही. कल्पनेची गडबड नाही म्हणजे समूळ नियमाला म्हणजे काय, आता कल्पना करता येत नाहीत असं नाही, पण कल्पना ताब्यात असते. करायची झाली तर करायची, नाही करायची नाही करायची. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या आता आपल्याला गणित सोडवायचं आहे, काहीतरी कल्पना कराव्याच लागतात, काहीतरी विचार करावाच लागतो, किंवा एखादं काही यंत्र दुरुस्त करायचं आहे किंवा काय काम करायचं आहे एखाद्या, तर काही कल्पना असतातच त्याच्याबरोबर. हे बनणं लागेल, ते साहित्य लागेल, हे एवढं लागेल, हे या प्रमाणात लागेल, या वेळेला सुरू करावं लागेल, हे सगळं काहीतरी ठरावं लागेल. नियोजन आहे ना काहीतरी, नियोजनामागं कल्पना आणि विचारच आहेत ना, मग ते वापरावेला. पण ते वापरता येतात, ते डोक्यावर बसत नाहीत आणि अनुत्पादक कल्पना होत नाहीत की त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही, किंवा विघातक कल्पना होत नाहीत. आज पेपर उघडल्यानंतर निम्म्या कल्पना विघातक कल्पनांचा बाजार दिसतो. ते पार अगदी मनुष्यवधापासून ते त्याला लुटण्यापर्यंत काय वाटेल ते, हे सगळ्या कल्पनाच आहेत. त्यानं मी सुखी होईन असं वाटतं म्हणून मनुष्य ते करतो.
तर वाटतं म्हणून करतो तिथं कल्पनेत बिघाड आहे. आणि संतही कल्पना करतात, पण त्या कल्पनेने जगाचं कल्याण होतं. तेव्हा ह्या कल्पनातला फरक ओळखता येणं आणि त्या करणं, कर्तव्याच्या सुद्धा कल्पनाच आहेत. तर त्या ज्या कल्पना आहेत त्या कर्तव्याविषयी कराव्याच लागतात. मग ते केल्यानंतर शांत होतं, झालं काम. म्हणजे वापरता येणं, ताब्यात असणं, आणि नसली तर शांत बाजूला ठेवता येणं. कुठलीही कल्पना नाही या क्षणी त्याला उडी मार म्हटल्यानंतर कल्याणासाठी म्हटलं की मध्ये कल्पना नाहीत. कल्याणासाठी म्हटलं की छाटी जिथं पडली तिथं जाऊन पडायचं आहे, बाकी माहीत नाही. त्यानंतर ती वर आणून द्यायची. हे जसं आहे तसं म्हणजे एकेकाळी जे आपल्याला भैयाजींचं सांगितलं होतं तसं मी माझ्याकडनं होणार नाही. गुरुना सांगणारे ग्रस्त आहेत, म्हणजे जे 36 साली गेले त्याच्या आधीची गोष्ट आहे, 1936. तर त्या मागच्या शतकातले त्या गुरुना सांगणार आहेत, माझ्याकडनं जे होणार नाही मी ते नाही म्हणणार. म्हणजे असा मनुष्य ज्या वेळेला असतो त्यावेळेला ते खूप चांगलं असतं. कारण ज्यावेळेला तो होणार म्हणतो त्यावेळेला तो करणारे नक्की असतं. मी करीन म्हणतो त्यावेळेला तो नक्की करेन असं असतं. तर तसं बरं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे मागितलं की ठीक आहे तू करू नको, पण मला तू 1 आण्याची कबुली दे, 15 आणे मी सांभाळतो. काय गुरुनी सर काय केलं असेल हे सगळं गुरुबोधांजन त्याच्यासाठी. तू 1 आण्याची मला कबुली दे. त्याचा 16 आण्याचा विषय होता म्हणून त्यांनी त्या भाषेत बोलले. आज 1 रुपयाची दे म्हणले असते, 99 रुपयाची काळजी मी घेतो म्हणले असते, दुसरं काय. त्यामुळे 1 आण्याची कबुली तू दे, 15 आणे मी सांभाळतो. आता तुमचं साधन 15 आणे सांभाळायचं म्हणजे गुरुच्या डोक्यावर केवढं होत आहे. असं जर हे भेटले एक तर काय होईल. पण जो असं म्हणणार आहे ते इतकं म्हटल्यानंतर त्यांचा नाईलाज झाला वाटतं की 1 आणा करत नाही म्हणणं बरोबर नाही. 16 आण्यातले 15 आणे जो सांभाळायला तयार आहे त्याच्यासाठी 1 आणासुद्धा मी करणार नाही हे म्हणणे इतपत, आता त्याला मी चांगला शब्द वापरत नाही आणखीन काही वेगळा, इतपत ते नव्हते. त्यामुळे निर्धारी होते, पटलेले आहे, पण कबुली नाही देत आहेत. 1 आण्याची कबुली ठीक आहे, 1 आण्याची कबुलीसुद्धा गुरुकडे पुरेशी असते. उरलेले सगळे 15 आणे त्यांनी सांभाळले आणि अशा ठिकाणी आणून ठेवलं की त्यांनीच स्वतः लिहून ठेवले की जो मी हे म्हणत होतो तोच मी आता असं म्हणतो की त्यांनी कुठल्याही क्षणी मला दरीत उडी टाकायला टाक म्हणेपर्यंत दुसरा त्यातलं अक्षर उच्चारेपर्यंत माझी उडी पडलेली असेल. हे कुठून केवढा प्रवास आहे याची कल्पना. कारण त्यांच्याच जीवनातलं आहे हे. अनेक जन्माचं वगैरे नाही, आत्ताचं अनेक जन्माचं आहे ते घेऊन आलेच असणार आहेत, त्याशिवाय काही त्यांची गाठ पडली नाही तर खरंच आहे. पण तरीसुद्धा आत्ता या जन्मी देव भेटे याचे देही ते की त्या म्हणेपर्यंत उडी पडलेली असेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ते हे एवढा प्रवास करण्या इतपत ते गुरुबोधांजन जे पोचलं ते जाऊन तिथंपर्यंत पोचलं की पूर्ण म्हणजे पूर्ण. ते चूक आहेत का बरोबर आहेत का, त्यांना काय होईल का, माझा पाय मोडेल का, हे होईल का, हात होईल, काही होणार नाही तुमचं, सगळं त्यांनी सांगितलं ना ते होणार. मग ते होणार अशा खात्रीनं ते काम केलेलं आहे. ते तिथपर्यंत नेता येतात की ज्याच्याकडे 1 आण्याच्या कबुलीची फक्त तयारी आहे त्याला 16 आणे करून टाकणं ही गुरूंची करामत, जी आपल्याला व्यवहारात सुद्धा शक्य नाही. दुसऱ्या माणसाला व्यवहारात सुद्धा आपण 16 आणे वागायला लावू शकणार नाही मनापासून. सक्तीची गोष्ट स्वतंत्र आहे, पण सक्तीनं सुद्धा ते जमत नाही. कारण सक्ती कुठेपर्यंत करेल, त्याचं तो समोर आहे तोपर्यंत. तो तुम्ही गेलात की तो काय करेल, त्याला म्हणायला पाहिजे तेच करेल, असं होईल की नाही. म्हणजे शेवटी कुठेतरी मर्यादा आहे. म्हणजे ती मर्यादा तिथं नाही, ते आतूनच बदलून टाकतात. तेच स्वतःच म्हणत आहेत मी 16 आणे पुढे टाकेन. म्हणजे हे होणारी माणसं आणि करणारे लोक आणि त्यांना जे गुरुबोधांजनाच्या बाबतीत काय तर इथे आहेत तेवढ्या वेळ आपल्याला संपायला लागतील शक्यतो 10च वाटतं. गुरुबोधांजन घेतलिया आंधळेपण जाय विलया. आपण हा शब्द बारकाईनं निदान स्मरण करीत असावं. गुरुबोधांजन घेतलिया आंधळेपण जाय विलया. ज्याला चर्मचक्षुने दिसतं तेच जग नव्हे ह्याची ज्याला खात्री झालेली आहे तोच कुठल्या तरी दुसऱ्या ज्ञानाची, सूक्ष्म ज्ञानाची, ज्ञानचक्षुची अपेक्षा करेल. त्यामुळे आपल्याला तशी दिसतंय ते जग सत्य आहे अशी आपली समजूत आहे काय, तर मग त्यातच राहा आणि त्यातच जा असं निसर्गदत्त म्हणाले. त्यातच राहा आणि त्यातच जा. कारण शेवटी स्वप्नातच जगायचं आहे म्हटल्यानंतर स्वप्न संपेपर्यंत जगायचं. ते कधीतरी स्वप्न संपतं ते जगही संपतं. तर आंधळेपण झालं विलया हे गुरुबोधांजन घेतलिया. तर घेतलिया इथे कसं आहे, गुरुबोधांजन दिल्याबद्दल म्हणलं नाही आहे, घेतलियाबद्दल म्हटलं आहे. तेवढं लक्षात ठेवण्याचा विषय तो सांगायचा होता की गुरुबोधांजन ही घेण्याचा विषय आहे, देण्याचा विषय नाहीच आहे. आकाशाकडे कधी बघावं तर कधीही बघावं ना, कट्टी कायमच असतं. तर गुरुबोध हा कुठेही गेला तरी तिथे असतोच. तो बोध द्यायला प्रत्यक्ष व्यक्ती मिळणं हा फार भाग्याची गोष्ट आहे. एक वेळ मी म्हणतो ठीक आहे,
पण बोध मिळण्याचा प्रश्न कुठेच अडचणीचा नाही, कारण बोध हा आकाशासारखा आहे, तो भगवंत आहे. त्यामुळे कुठे आणि कधी बघावा. महाराजांकडे जसं त्यांना विचारलं ते आपल्याला आठवत असेल की आपल्याला भेटायचं तर केव्हा भेटायला येऊ. ते हे म्हणले नदीला विचारल्यासारखंच आहे, पाणी प्यायला केव्हा येऊ वगैरे असं म्हणल्यासारखंच आहे म्हणले, पण त्यांना कळवा. ठीक आहे, म्हणजे हे जसं आहे तसं हा बोध केव्हाही तिथेच आहे. आपण शेवटी असं आहे, काहीतरी आपण करावंच लागेल. त्याला पक्षीसुद्धा साधा तो जगतो, चकोर जगतो, पण त्यालासुद्धा तो पाणी पडण्याच्या वेळेला त्याचं तोंड वर करावं लागतं, सोच उघडावी लागते, तेव्हा तो पाणी थेट पावसाचं पाणी त्याला मिळतं. म्हणजे एवढं तरी अपेक्षित आहे. आता एवढं हे घेतलिया यासाठी आहे. हे घेतलिया म्हणजे आपण घ्यायचं ठरवलं तर केव्हाही उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे गुरुबोध आहे. आपण घ्यायची ठरवली तर केव्हाही उपलब्ध आहे. आपल्याला आता आम्हाला कोण भेटलंच नाही, आम्हाला कोण सांगणार, तुम्हाला सांगायला कधीही वर आकाशाकडे बघितलं, कारण आकाशसुद्धा काहीतरी सांगतच असतं, आपल्याला ऐकायला यावं लागतं ना. म्हणून ते इथे जे म्हटलं आहे ना की चक्षुचा प्रश्न आहे, आंधळेपण झाला विलया. आकाश केवढा आहे एवढा जरी नुसता बोध झाला, एक झाड केवढं आहे ते काय सुचतं एवढा जरी बोध झाला तरी माणसाला कितीतरी बोध झाला. मी आज झाडाकडे बोध घ्यायला जातो, झाड माझ्याकडे येऊ शकत नाही, त्याला दुःख आहे, ते सांगायला माझ्याकडे येत नाही, त्याला पाय नाहीत. हा बोध आहे की त्या जीवाची अवस्था कशी आहे. तो जीव आहे आणि मी पण जीव आहे. मला मनात आलं तर मी इथून हरिद्वाराला जातो, पण त्याला तिथून माझ्याकडे येता येत नाही. त्याला तिथं जे सोसावं लागतं ते किती आहे, 10 मीटरवर असेल, 5 मीटरवर असेल, पण ते चालण्याची त्याच्याकडे क्षमता नाही. त्याचं ध्यान केल्यावर लक्षात येतं की त्याच्याकडे क्षमता कोणत्या आहेत आणि कोणत्या उणीवा आहेत, कोणते त्रुटी आहेत. तर त्याला नाही चालता येत, त्याला नाही येता येत, त्यांना नाही बोलता येत. झाडाचं दुःख किती लोकांना कळलं असेल, झाडाला दुःख असेल, ज्यांनी ध्यान केलं असेल त्यांना कळतं की याला काही सुख पण आहेत, याला काही दुःख पण आहेत. पाऊस पडतो, आपण लगेच छत्री कुठे आहे, कुठे आहे, ते कुठे करेन, कुठे आहे का, काय त्यांनी काय करावं, काय तडाखा बसला झाडाचा तरी तेच, आणि उन्हाच्या झळा लागल्या तरी तेच, किंवा त्याची शांती त्या अर्थाने कधी त्या अर्थाने बिघडत नाही. पानं निघून उघडली तरी तेच, भरून आलं तरी तेच. एक ध्यान गुरुबोधांजन कुठे आहे, कुठेही आहे. ह्या अर्थाने फक्त घेणारा कुठे आहे तो प्रश्न आहे. ती घेणारा जर आकाशाचं दर्शन घ्यायचं असेल, झाडाचं दर्शन घ्यायचं असेल तर निदान बाहेर तरी झाडापर्यंत तरी पोचला पाहिजे. बरं काही नाही जमत असेल तर निदान खिडकीतून झाडाकडे तरी बघितलं पाहिजे ध्यानासाठी. तसं ज्यांनी पाहिलं आहे त्याला कुठेही ते मिळेल, आणि मग लक्षात येईल की ते का गुरुबोधांजन घेण्याचा प्रश्न काय आहे, देण्याचा प्रश्नच नाही आहे. देणं अखंड सुरू आहे. आपण जन्माला आलो त्याच्या आधीपासून ते देतातच आहेत. आणि खरं सांगायचं तर ज्या अर्थी आपल्याला ही बुद्धी होते त्या अर्थी पूर्वी नक्की काहीतरी करून ठेवलेलं आहे, काहीतरी ऐकलेलं आहे, कोणाच्या तरी सत्संगात आहोत, काहीतरी झालेलं असल्याशिवाय ही बुद्धी होणारच नाही ना. आज कोट्यावधीची संख्या आहे, किती ना बुद्धी आहे मला सांगा. तुम्ही ढमढम वाजवा, 1000 लोक गोळा होतील, पण तुम्ही ज्ञानेश्वरीला बसा, 5-25 आले तरी खूप झालं. बरोबर आहे. आपले पारायण करायची वागे किती लोक, 5-25 लोक, 50 लोक, बाकी मिळावं म्हणून बरोबर ती गोष्ट वेगळी, पण मूळ त्याच्यासाठी म्हणून आले तर किती आले ते एवढेच. मग ते तसेच तेवढेच का आले, सत्वाचं ते प्रमाण आहे, त्यांनी पुण्याही केली आहे म्हणून त्यांना बुद्धी होती. तसं ही गुरुबोधांजन घेतली आहे एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपल्याला काय ते घ्यावं लागणार आहे. ते कुठेही घ्या, घरात बसून घ्या, झाडाकडे बघून घ्या, आकाशाकडे बघून घ्या, ग्रंथातून घ्या, कशातूनही घ्या, ते तयारच आहे. तर त्यामुळे ते कधीही सदैव तयार असलेलं आणि आपल्याकडे येऊ इच्छित असलेलं असं हे जे काय आहे ते गुरुबोधांजन आहे. आता त्याने आंधळेपण जाळे विलया, तर एक तर ते घ्यावं, दुसरं मनन करावं. आता सारांश आहे त्यामुळे मनन करावं. तिसरं म्हणजे त्याला कधी अंतरू नये, कारण माणसाला ते मध्येच कुठंतरी प्रपंच अलगद प्रवेश करतो आणि हळूच त्याला बाजूला घेतो की जा. त्याने एकदा नेला की नेला तो मनुष्य त्या प्रपंचाच्या. जसं मनुष्य कल्पनेत शिरला एखाद्या, म्हणजे कुठे जाईल हे सांगता येत नाही, तर तसं ते प्रपंचात एकदा बाजूला गेला की कुठे जाईल हे सांगता येत नाही. तर त्यामुळं त्याला अंतरू नये. जेवढं मिळालेलं आहे तेवढं का होईना जरी सांभाळून ठेवलं तरी माणसाकडून परमार्थ होईल. आपल्याकडे ज्या वेळेला हे पेरणी आहे त्यावेळेला आता कापणी आली की बाजूला बियाणं ठेवलं जातं, ते 6 महिने सांभाळलं जातं. तेवढं ते सांभाळलेलं असतं म्हणून वेळेला असलं बियाणं आपल्याला पेरता येतं.
मग ते 6 महिने नुसतंच सांभाळायचं, ते वापरत नाही, आपण काय करत नाही, पण सांभाळून मात्र व्यवस्थित ठेवतो. मग निदान सांभाळून तरी व्यवस्थित ठेवावं मनामध्ये. ते आपल्याला ऐकलेले हे 4 गोष्टी आहेत, 10 गोष्टी आहेत, 5 गोष्टी आहेत, काय असेल ते त्या तेवढ्या सांभाळून ठेवाव्या, अंतरू नये त्याला. विसरून गेलो तर पुन्हा पेरायलाही नाही, उगवणारही नाही, अशी परिस्थिती आहे ते गेलं वाया. तर त्या अर्थाने अंतरू नये. आणि शेवटी नुसतंच बियाणं ठेवून चालत नाही, पुन्हा जमीन नांगरावी लागते, सगळी निगराणी करावी लागते, सगळं करावं लागतं आणि मग पेरावं लागतं आणि पावसाची प्रार्थना करावी लागते आणि पाणी पुरवावं लागतं, तेव्हा उगवून येतं. त्यामुळे ते नुसतंच म्हणजे ऐकावंच. म्हणजे इथे म्हटलं तसं आता घेतलं या तसं घ्यावं, विवरावं, आचरावं, आचरणाने आणि अंतरू नये, कारण आचरतासुद्धा सुटतं. तर आचरावं, अंतरू नये आणि शेवटी आत्मसात करावं. इथे शेवट आहे ते आत्मसात जेव्हा होतं त्यावेळेला माणसाला जो आनंद असतो त्याच्यासारखा आनंद या जगामध्ये त्याला कुठला माणूस, कुठली घटना, कशाचे पैसा काय काही देऊ शकणार नाही, असा तो आनंद आहे. म्हणून राजाकडे गेल्यावर साधू म्हणतात, तू मला काय देणार. ही भाषा आपल्याकडेच असू शकते, साधूकडेच असू शकते. मी आपल्याला काय देऊ, तुम्ही काय देणार. महाराजांकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं होतं, हे तर साधूच्या गोष्टी झाल्या, जैनच्या गोष्टी झाल्या, की बाबा तुम्हाला मी काय, तुम्हाला काय देणार. म्हणजे माझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडेच नाही आहे मुळात, तुला पाहिजे तर मी देतो, तुम्हाला काय देऊ शकत नाही. महाराजांच्याकडे झाल्यानंतर स्वतः शंकराचार्य आले होते त्यावेळेला सुद्धा महाराजांनी त्यांना विचारलेलं आहे ना, की म्हणजे मी उदक सोडून आपल्याला काही, शंकराचार्यांच्याकडे लोक हात जोडून उभे असतात काहीतरी पाहिजे म्हणून, कारण तिथं सगळं टसला जमा होतं, तपकवतं, खूप श्रीमंत आहे म्हणून ते देत असतात नेहमी, अशी पद्धत आहे. बरोबर आहे, आपल्यालाही आदर आहे, चांगली गोष्ट आहे. पण महाराजांनी त्यांना विचारलं, आपल्याकडे काय हे कमी आहे का, तर मी देऊ इच्छितो, ते उदक सोडू का. काय आता शंकराचार्यांना असं म्हणून म्हणजे त्या औंधाच्या राजाचं जसं झालं तसं झालं ते, की इथं एवढ्या माणसांना नुसते खड्डे काढायचे आणि लेवलिंग करायचं, ह्याच्यासाठी आमटी भाकरी देऊन देवळात झोपायला देणारा माणूस कोण. ह्याच्यासाठी पहिली भेट महाराजांची त्यांची झाली, की एवढं काम एवढ्या माणसांना अन्न पाणी देऊ शकणारं कोण आहे, आमटी भाकरी देऊ शकणारा, की जिथे एवढा भीषण आपल्याकडचे जे पडले तो त्या शतकातला शेवटचा भीषण दुष्काळ आहे, की जेव्हा माणसाचं अन्नान्न दशा झाली, शेतीवाडी सोडून द्या, पाणी नाही, काय नाही, तर त्यावेळेला सुद्धा रोजची आमटी भाकरी माझ्याकडे, फक्त दिवसभर काय सांगेल ते काम करतो, खड्डे काढा मुदवा, त्याचा प्रश्न नाही, सांगतो ते हे फक्त लेवलिंगचं काम त्या काळातला आणि आपल्या भाषेत आजच्या, तर ते करायचं आणि रात्री येऊन मंदिरात झोपायचं व्यवस्थित आणि आमटी भाकरीची दुपारची संध्याकाळी सोय माझ्याकडं. हे म्हणणारा कोण आहे, हा राजाचंच गुण आहे केवळ, ती श्री ऐश्वर्य संपत्ती म्हणणारा मला तसं आहे, तर त्याला काही कमी नाही. ते कोण आहे, तशी भेट झाली. तसं शंकराचार्यांना विचारतं आपल्याकडे काय कमी आहे, तेव्हा त्या मठाला हत्ती नव्हता त्यांच्याकडे. काय असू शकतं असं करून सुद्धा, त्यांना काय घेतं. मग महाराज म्हणजे ठीक आहे, हत्तीचं महाराजांनी गुरुजींना बोलावून हत्तीचं उदक सोडलं, की मठाला हत्ती दिला. हत्ती दिला म्हणजे काय गपत नाही आहे, हत्ती दिला. म्हणजे अशा तऱ्हेनं त्यांना देऊ शकणारे सत्पुरुष हे जगाला देऊ शकणार आहेत. तेव्हा त्यांना काही कमी नाही याचं कारण काय, ते आत्मसात झालेलं आहे सगळं, ते भगवंतच आहेत, त्यामुळे आत्मसात आहे, त्यामुळे त्यांनाही द्यायची तयारी. म्हणजे गुरुबोधांजन घेतलेलं या शेवटी आत्मसात व्हावं. आता इथे एक दृष्टांत येऊन गेला आहे, तेवढं फक्त बघून थांब. द्रष्टेपण वाया होऊन जाय, सगुणी सगुण भजावे, चित्तशुद्धी ते पावावे, ज्ञानदृष्टीने पाहावे सद्गुरुसे. ज्ञानदृष्टीनं पाहावं, हा मागे बोलू. भोळे व्हावे का आंधळे जन, यासी उपासने लागोन, ज्ञानज्योती झाली सगुण मनुष्यरूपी. आमुचे घरा पाहुणी आली, आम्हासारखी वागली परी राहिली वेगळीच ती. तेव्हा बरोबर राहावं, जे बरोबर जसं कृष्णमूर्ती तेच सत्पुरुषांचा अनुभव कुठेही वेगळा नाही, ऋषींच्यापासून आजपर्यंत. बी इन द वर्ल्ड, नॉट बी ऑफ द वर्ल्ड, तेच ते नॉट बी ऑफ द वर्ल्ड. ते कधी जगात नव्हते असं नाही आहे. त्यांचा जो काही कार्यकाळ होता, 90 वर्ष त्यांना आयुष्य मिळालं, 90 वर्ष ते 91 वर्ष जगात जगले, बरोबर, सगळ्यांच्या खाल्ले प्याले राहिले सगळं बरोबर, पण राहिली ती वेगळीच. तसं नॉट बी ऑफ द वर्ल्ड. तेव्हा ज्ञानज्योती झाली सगुण मनुष्यरूपी. आमचे घरा पाहुणी आली, आम्हासारखी वागली परी राहिली वेगळीच. जैसे सोने पितळा आणि सोने
सगट दिसती दागिने, शहाणा तो पारखू जाणे, खरे खोटे कोणते. ज्याला काही हवंसं आहे तर तिथे ते सोनपितळ आहे असं लक्षात ठेवा. मृत्तिका आणि कस्तुरी मानू नये एकसरी, कस्तुरी कोंदे अंबरी सुगंधयुक्त. त्यामुळे मातीत आणि त्याच्यात एक एक समजू नये. गृही लावेलिया दीप, इथे थोडंसं फक्त सांगायचं. गृही लावेलिया दीप, जीवजंतू धावती अमूप, फिरफिरोनी घालती झाप, पोटधंदा सोडोनी. तैसीही ज्ञानज्योती, भोवती असंख्य जीव जमती, झडपणी तदाकार होती, संस्कृती ते सोडून. महाराजांच्याकडे जमा झालेले जे जीव होते, कित्येक जीव किती प्रमाणाने कुठल्या गतीला गेले, उत्तम गतीला गेले एवढं नक्की. तर त्या अर्थाने इथे जे त्यांनी जो शब्द वापरला आहे, पोटधंदा सोडून गृही लावली या दीप, आपल्यासाठी दिलं उदाहरण. त्या काळात दिवे लावलेले असायचे, तर आजूबाजूने आजही ट्यूबला पाखरं येतात. मग त्या काळात तर प्रत्यक्ष जिवंत हे होत्या, ज्योती होत्या. तर ती चिमणीचे असो, त्या ह्याचे कंदिलाचे असो, कशाचे असो, उघडी वात आहे म्हटलं की त्याच्यावर बाजूला जीवजंतू जमा व्हायचे आणि ते धावायचे आणि शेवटी झडप घालायचे. ते काय त्यांना त्या ज्योतीचं आकर्षण असतं ते असतं, पण त्याच्यावर झडप घालतात आणि फिरफिरवणी घाली ती झाप पोटधंदा सोडवणे. तैसी ही ज्ञानज्योती. इथे जीव नाही जाणार, जे फरक आहे त्याच्यामध्ये तो तेवढा फक्त सांगण्यासाठी, कारण तिथे थांबतोय आता. गृही लावेली या दीप, जीवजंती धावती अमूप, फिरफिरोनी घालती झाप, पोटधंदा सोडून. ज्या वेळेला हे सगळे पाखरं फिरत असतात तर खरोखर पोटधंदा सोडून फिरल्यासारखं फिरतात. किती तास ते बाजूला चक्कर मारत असतात. तसं ते हे जसं तिथे होतं तशी इथं काय झालं, तैसी ही ज्ञानज्योती, जी पाहुणे आली आणि आपल्यासारखी राहिली ती वेगळीच. तैसी ही ज्ञानज्योती, भोवती असंख्य जीव जमती, आणि झडपणी तदाकार होती, संस्कृती ते सोडणे. तिकडे साध्या ज्योतीवर जीव जातो, इथे साध्या ज्योतीवर जीवबुद्धी जाते, देहबुद्धी जाते माणसाची. तर तिथे माणसाचा प्रत्यक्ष जीव जातो आणि इकडे माणसाचं जे जीव पण आहे ते जातं. मग तो म्हणतो भगवंताची इच्छा काय असेल त्याप्रमाणे जगू. मग तो आनंदातच घेऊ. एकदा भगवंताच्या इच्छेनं जगायचं आहे म्हटलं की आजारपण काय, बरा काय, परिस्थिती काय, ते हे काय, घरातले प्रश्न सुटले काय, न सुटले काय, ते सगळं देहबुद्धीचाच विषय आहे. त्यामुळे तो त्याला लागू होत नाही. मग ते हे याने काय होतं, ते जसं त्या दीपाने होतं तसं ज्ञानज्योतीने, म्हणजे त्याच्यातली ही ज्योतच आहे, पण ही ज्ञानज्योत आहे. म्हणजे काय होतं की या सगळ्या प्रपंचाचं स्वरूप कळतं, तो अपुरा आहे कळतं. प्रपंच फाटक आहे राजा रंक कुणीतरी. कुणी सांगावं की एखाद्या राजाच्या प्रपंचसुद्धा काही कमी नाही आहे असं सांगावं, नाही, काहीतरी कमी आहे. काय त्याला कमी पडते ते त्याला माहिती, ज्याच्या त्याच्या पातळीवर ज्याची त्याची दुःख, ठीक आहे. पण प्रपंच फाटक आहे आणि रंकाला तर आहेच आहे, सरळच दिसतो आहे, आपल्याला स्वतःचा दिसतो आहे, बाजूचा दिसतो आहे, सगळं आहे. हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही, हे असं नुसतं आहे असा प्रपंचच नाही. आहे नाहीचा मिळून प्रपंच आहे. त्यामुळे तिच्यात काहीतरी आहे, काहीतरी नाही आहे. मग हे एकदा कळलेलं असल्यानंतर आहेचं समाधान आहे, नाही त्याचं दुःख नाही, हे कळतं. ज्ञानज्योतीने काय गेलं त्यातलं, तर पूर्वी आहे त्याचं फक्त सुख होतं आणि नाही त्याचं सारखं दुःख होतं, किंबहुना नाही त्याचं दुःख इतकं मोठं होतं, ते जवापाडे वगैरे दुःख पर्वत आहे एवढे, तशी सारखं अस्वस्थता येते, तर ती येत नाही, कारण ते नसतं आणि काही असतं असंच मुळात माहिती आहे आपल्याला. काचेची वस्तू आहे, हातात तरी कधीतरी पडते, फुटते. आता दुसऱ्याच्या हातून फुटली म्हणजे आपण ओरडतो, हा आपला स्वभावाचा भाग आहे. तेच सगळं एक एक दूर करायचं. आपल्या हातून पडली म्हणजे असं होणारच, काचेची वस्तू आहे म्हटल्यानंतर असं म्हणतो मनुष्य, सटकणारच. तसं नाही, कोणाच्याही हातून पडली तरी ती फुटतेच. मग असं एकदा कळलं की काचेची वस्तू आहे, ती पडल्यानंतर फुटणार, हे एकदा ज्याला माहिती आहे त्यांनी काचेची वस्तू आणल्यानंतर फुटल्यानंतर त्याला काही त्रास वाटायचं कारण नाही, काही वस्तूच काचेची मुळामध्ये. दगडाचे तुकडे होतात दोन, काचेचं काय व्हायचं. हे एकदा त्याला कळलं की प्रपंच फाटक आहे, राजा रंक कुणीतरी वाचा आहे, तो आपला खूप चांगला आहे, असं मग उलटं वाटायला लागतं. तर हे जे बघितलं की मग तिथे आपण सुखी कसे राहू शकतो आणि ह्याचा उपयोग काय, आपल्याला या आपल्या श्रवणाचा उपयोग काय, तर तैसी ही ज्ञानज्योती, भोवती असंख्य जीव जमती, झडपणी तदाकार होती, संस्कृती संसाराची जी ठेवण आहे ती सुटते. संसाराची ठेवण बांधून ठेवणारी आहे आणि सारखी सुखाची ओढ घेणारी आहे आणि दुःखही पदरात घेणारी आहे, तर ती सुटते. ती एकदा सुटली की मनुष्य मोकळा आहे. रजनी काय होते ह्याच्यात पुढे एक उदाहरण दिले ते त्याच्यात जोडून आहे. रजनी दृश्य दीप दावी, रजनी दृश्य दीप दावी, म्हणजे रजनी इथे टिंब आहे रात्री, तर
अज्ञानिया सद्गुरू गोसावे, ज्ञानतेजे समूळ घालवी तिमिर राशी. फरक एवढाच आहे की एरवीचा दिवा रात्रीच्या वेळेला दृश्य दाखवतो. आता हे दिवा लागला आहे म्हणून आपण हे दिसतोय, वस्तू दिसत आहेत एकमेकांना, माणसं सगळं दिसतंय. तर रात्रीच्या साध्या दिव्याने काय होतं तर वस्तू फक्त दिसतात. आणि अज्ञानिया सद्गुरू गोसावी ते पण असंच आहे, पण ते काय करतं तर ज्ञान तेजे समूळ घालवी तिमिर राशी. मुळात दिसत नाहीचं काय झालं तर अंधार पडला म्हणून. एरवीच्या दिव्याने काय होईल तर दृश्य दिसायला लागेल, खांब आहे, हे आहे, माणूस आहे, अमकाय तमकाय हे दिसेल. पण जर गुरुची ज्ञानज्योत आहे ती जर एकदा पाजळली गेली किंवा आपल्या हृदयामध्ये एकदा प्रगट झाली तर त्यांनी तिमिर राशी म्हणजे मूळ अंधारच निघून जातो. कशावरच अंधार नाही, दुःखावरही नाही, याच्यावरही नाही, माणसावर नाही, कशावर नाही, प्रकाश काय विषयच नाही करायला, कारण मुळात अंधारच नाही आहे. त्यामुळे दिसत नाही हा प्रश्नच थांबतो. म्हणून त्यांना ते जे भूत भविष्य वर्तमान वगैरे सगळं त्यांच्या हातात येते त्यासाठी, कारण त्यांना ते दिसतच असते. याचं काय होणार, त्याचं काय होणार ते आधीच सांगितलेलं असते. पण त्याला नाही वाटत तसं कसं तो थांब, कट्टी वेळ आली की ती ट्रेन लागणारच ना तिथे येऊन. तर त्यामुळे तसं होईल. ज्ञान ते जे समूळ घालवी तिमिर राशी, मुळातच अंधारच घालवतो. हे फक्त दृश्य दाखवतं आणि ते अंधार घालवतं. यातला फरक लक्षात घ्या. तिमिर राशी गेली या पाठी, लोभ मोहादी चोरटी, नयती समोर दृष्टी साधका ते नाडाया. हे आपल्याला हवं. आपली नाडणूक होते ती खरं तर लोभ मोहापोटी होते. माझ्या कशाच आहे लोभ सुटला ना, निर्लोभ सारखा जे आहे निस्पृहस्य तृणम जगत, याला काय किंमत वाटत नाही. आम्हाला लोभानं इतके झाले, लोभाचे मांजर काय आहे पुढे भीक मागे दारोदार. त्यामुळं लोभापोटी माणसाला ह्याच्या दारात जा, त्याच्या दारात जा, त्याच्या दारात जा, अरे लोभ आहे म्हणून हे सगळं आहे. तर तसं हे लोभ मोहादी चोरटी हे लक्षात येत नाही. आपल्याला वाटते मनुष्य स्वभाव, अरे मनुष्य स्वभाव कसला आला, मनुष्य देव आहे. तर मनुष्य स्वभाव इथं आहे आणि आपण इथे आहोत, मग ते तिथं दिसलं पाहिजे. तर तसं नाही. तो म्हणतो असं स्वभाव आहे, असं असणारच की. माणूस म्हणलं लोभ वाटलाच की. आपण पळीतून भांडत कशाला लोभ पाहिजे आपल्याला. म्हणजे मोठा लोभ काही क्षम्य असतो असं नाही, तो तुरुंगात पाठवतो शेवटी. तर ते आपल्याला आता माहीतच आहे रोज. तर त्यामुळं असली लोभच मुळात बरोबर नाही. खरं सांगायचं तर गरज बरोबर आहे, लोभ बरोबर नाही. माणसांना गरजच वाटते ती. लोभ म्हणजे गरज अशी समजूत झाली आहे. तर ह्या दोनमध्ये फरक आहे. गरज हा कर्तव्यापोटी, शरीरापोटी, देहधारणेपोटी, कदाचित समाजाच्यासाठी सुद्धा गरज असू शकते. पण लोभ हा गरजेची वस्तू नाही. लोभ हा माणसाला गरगर फिरवणारी वस्तू आहे. जशी फिरवी दारोदार इच्छा तसं आहे ते. त्या लोभापोटीच इच्छा होते आणि मोहादी चोरटी. तेव्हा हा जो पडतो ती चोरटी न येती समोर दृष्टी साधका ते नाडाया. ते आपल्याला नाडणार हे नक्की आहे. हे ज्याला ओळखलं त्याला काहीतरी सद्गुरूंच्या अमृताचा आपल्याला लाभ झाला असं म्हणून चांगल्या अर्थाने. आणि पुढे ज्या अडचणी असतात की याच्यात जे काम करतो, उदाहरणार्थ मागे मी एकदा आपल्याला उदाहरण म्हणून आठवण झाली, साधकाचा प्रवास आहे तरीसुद्धा त्यात अडचणी असतात. मागे आपल्याला स्वरूपानंदांच्याविषयी बोललो होतो. त्यांच्याकडे जाणाऱ्या त्या ताई मोठ्या साधनी आहेत. तर त्या त्यांच्याकडे गेल्या होत्या त्यावेळेला सेवा अत्यंतिक, श्रद्धानिष्ठा अत्यंतिक. म्हणजे त्यातसुद्धा पुन्हा काय आहे ते सांग की त्यातसुद्धा पारिक म्हणजे असं आहे शेवटी प्रपंचाला. म्हणजे जसं आपल्या पक्षातला माणूस जाऊ नये म्हणून आपण म्हणू शकत त्यांनी बाहेर करावं, तसं ते मायेच्या पक्षातला माणूस जाऊ नये देवाच्या पक्षात म्हणून ते शेवटपर्यंत त्याचा काहीतरी पाठपुरावा करत असतात. तसं साधना करायला लागला तरी त्याचा पाठपुरावा करत असतात. कुठं माग फिरतोय का, कुठं विचलित होतोय का, कुठं हे होतोय का, असं त्याचा पाठपुरावा सुरू असतो. एकदा ते सुटला त्यांच्या दाढीत तावडीनं देवाच्या गेला की गेला, मग काय नाही. उलटं त्यालाच घाबरून असती माया. त्यामुळं हे लक्षात ठेवायला. त्या स्वामींच्याकडे येणाऱ्या साधिकेचं त्यांच्या दर्शनाला त्याला तर त्यांना दर्शन हवं आहे, त्यांना साक्षात्कार हवा आहे, हे सगळं खरं आहे. तर त्यासाठी आपलं सगळं स्वतःचं काय असेल ते सुटावं लागतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते हळू आवाजात त्यांना सांगितलं की साधकाला सगळ्या ह्या गोष्टी सुटाव्या लागतात, तेव्हाच तो दर्शनाला पात्र होतो. तर ते म्हणल्या मी सगळी कटाक्षाने सगळं पाळते आणि मी सगळं माझं सुटलेलं आहे. स्वामी हळूआवाजात काय म्हणले, सगळं जर सुटलं असतं तर सकाळचा प्रसंग घडताना असं म्हणायचं घडला नसता.
आता त्या दिवशी सकाळी त्या ज्या वेळेला आत येत होत्या तिथे कोणीतरी दुसरे साधक जे होते मनुष्य, ती त्यांची विश्रांतीची वेळ आहे म्हणून त्यांनी त्यांना अडवलं होतं दारात. त्याच्याशी त्यांचं भांडण झालं, तुझ्यापेक्षा माझा त्यांचा तेच. मग ते घरात झालं काय आणि तिथं झालं काय ते बरोबर ओळखतात. ते म्हणजे तसं जर सुटलं असतं तर सकाळचा प्रसंग झाला नसता. म्हणजे तो झाला होता बाहेर तिकडे, त्यांच्याकडे जायचं होतं त्याच्यावरनं झालं. त्यांना जाऊ नका म्हणले. ह्या म्हणले तू कोण सांगणार, झालं सुरू. गट्ट्या मोठ्या सिनियर साधक वगैरे आपल्याकडे शब्द नाही का वापरत काय. साधकात सिनियर कसं काय असू शकतो मला काय कळत नाही. साधक एकच की पाण्यात काय आणखीन वर सिनियर पाणी खाली लोअर पाणी असं काय असतं का, पण वाटतं तसं. तर त्यामुळे म्हणले सकाळचा प्रसंग घडला नसता तिचं सुटलं असतं तर. मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणल्या वेळा गेला तो, करायला पाहिजे. ठीक आहे म्हणले, तेवढी सबरी बाळगलीच पाहिजे आणि ते सोडवूनच घ्यायला पाहिजे. ते सुटल्याशिवाय हे पुढचं सापडणार नाही म्हणले. आणि देऊनही उपयोग नाही. इदम ते आहे ना शेवटचं, ना तपस्काय ना भक्ताय कदाचना. आपण काल जे बघितलं तपहीन, तसं तपहीनाला देऊ नये. तसं त्याचे अजून तप करायचे ते आहे पाहिजे. ती जर असेल तर देता येईल, नसेल तर नाही देता येत. आपण साधं दूध घ्यायचं जरी भांड्यात वास घेऊन बघतो आणि मग देतो, असं असं करून बघा तुम्ही. दूध वालायला बाहेर आता गवळी यांच्याकडे येतात त्यांना तरी अनुभव असेल, किंवा दुधाच्या पिशव्या सोडताना सुद्धा अनुभव असेल. तर ते दूध सोडताना सुद्धा आपण पातेली अशी अशी करून बघतो, कालचं काय त्यात राहिलं आहे का, घासताना काही हे झालं आहे का, चुकून साबण राहिला का, बरेच सारी गोष्टी येतात. एवढंच कुठंतरी ते घासताना शेवटी राहिलं असतं, ते तसंच चिकटतं. साबण एवढं हे काढ काय ते असतं ते, तर त्यातलं ते जे साबण तेवढंसं कुठंच राहतं. म्हणजे थांबा जरा थांबा, लगेच स्वच्छ करून मग ते पुसून बिसून सगळं करून मग दूध घेतं. त्याच्यात दूध सोडेल, नाही तर त्यांच्याकडनं आणलेलं दूध घेईल. मग हे आपल्याला दुधात चालत नाही. तिथं भगवंताकडे काय झालं, तिथे त्याला ते सगळं सोडवून घेऊन मग देतात. तर तेवढी सबुरी आपण बाळगावी. आपल्याला तेवढी ती बुद्धी देवत, आपल्याला मुद्दे कळलेले आहेत, त्याचं आपल्याला जेवढं काय करता येईल तेवढं आपल्याला करता येवो. आणि हे सद्गुरूंचं नुसतं काय आहे की एखाद्याच्या गोष्टीचे परिचय करून घ्यावं तसं झालेलं आहे. मुद्दे तर आहेत, तर ते आपल्याला उपयोगी पडत ही प्रार्थना आहे. आणि काय आहे, एक आता ठीक आहे, हा एक त्यांनी दिलेली संधी होती, ही तसं क्षणभर आपण विसरून जाऊ एवढीशी आहे. पण आज आपल्या सगळ्या नाम घेणाऱ्या मंडळींचा सत्संग आहे. हा तर ठीक आहे, हा एक टप्पा आहे, थांबा आहे. त्यांची काय इच्छा असेल तो काही थांबलेली नाही, तिकडे सुरूच आहे. कुठे असेल तिथे सुरू असेल. तर एक नक्की लक्षात ठेवा की सर्वात मोठं नुकसान काय असेल तर सत्संगतीचं नुकसान असतं. एवढं लक्षात ठेवा. सर्वात मोठं नुकसान असेल तर सत्संगती हे नुकसान. बाकी तुमचं सोन्याचं जावं, ते चोरीला जावं, काय त्याचं व्हायचं ते हो, माणूस जावं तुझं काय हो, सत्संगतीनं भगवंत अंतरतो ते. त्यामुळं सत्संगती हे सर्वात मोठं माणसाच्या आयुष्यातलं नुकसान काय असेल तर सत्संगतीचं नुकसान हे नुकसान आहे. तर त्या अर्थाने आपण कुठेतरी सत्संगतीत राहावं एवढं खरं. तर त्या अर्थानं आपण ते टिकून ठेवावं आपल्या परीनं. घरात जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी सत्संग आहेच, गाथा वाचली तरी सत्संग आहेच, तर तो तरी आपल्याला आपण टिकून ठेवावा. कट्ट्याचं एकदा नुकसान झालं की ते भरून न निघण्यासारखं नुकसान असतं, तर तेवढं आपल्यासमोर. आणि जे आता ह्यात राहिलं, तर मला असं वाटतं राहिले ते राहो, काय हरकत नाही, ते त्यांच्याच होतं. राहिले ते राहो, घेतले ते तरी राहो, असं माझं म्हणणं आहे. तेवढी प्रार्थना आहे, तेवढं आपण जपून ठेवावं. यापेक्षा आता काय, ह्या अंजनाचं अंतिम साध्य आपल्याला सांगितलं तसं माणसाला स्वतःचं प्रसिद्धी येणं, आत्मदर्शन होणं हे खरं दिसायचं. मूळ जे आहे आपल्याला कल्पना आहे की गुरुबोधांजनात अंजनाचा शब्द वापरला, त्याच वेळेला हा उल्लेख ज्ञानेश्वरीतला केलेला आहे की ते अंजन डोळा अंजन भेटे वगैरे आपण त्यावेळेला म्हटलं, डोळा अंजन भेटे. मग ते काय दिसतं शेवटी त्याला, तर शेवटी त्याला तेथं वासप आहे तेथं प्रकटे महानिधी असं आहे ना. तर इथे महानिधी आता ठीक आहे, त्यातला अर्थाच्या फरकाने आपण काहीही घ्या त्यातलं, पण त्याला एखाद्याला ते म्हणजे गुप्तधन दिसतं. साधारणपणे अंजन घातल्याचा नेहमीचा जो लौकिक अर्थ आहे तो अंजन घातलं त्या माणसाला की खाली त्याला अंजन मिळालं तर त्याला जमिनीत कुठं पुरलं आहे. पूर्वी जमिनीत पुरून ठेवायची पद्धत होती, तर त्यामुळे ते पुरलेलं सोनं त्याला दिसायला लागेल. ह्या ठिकाणी सोनं आहे, म्हणजे ते त्यासाठी त्या अंजनाचं ते महत्त्व होतं आणि ते त्यामुळे सोनं सापडतं. तर इथं आत्मरूप दिसतं हे सोनं आहे, ते सापडतं. तर ते गुरुबोधांजन आहे. तर तसं आपण ठेवावं लक्षात. आणि त्यानुसार जे आपल्याला आता ह्यात एकच मुद्दा राहतो की काही वेळेला हे प्रपंचात गटांगळ्या खाल्यासारखं होतं, ते सगळ्यांचंच होतं. ज्यांनी सद्गुरू धरून ठेवलेला आहे किंवा बोध धरून ठेवलेला आहे
तो त्याला आहे त्या ठिकाणी जागा करू शकतो. गटांगळ्या तर खातोच आहे, ठीक आहे, हरकत नाही. सुखदुःखाच्या गटांगळ्या असतात, कुठल्या ना ज्याच्या ह्या कारणानं नाही तर त्याच्या त्या कारणानं कसल्या तरी असतातच. तर ते म्हणून त्याला भवसागर हे जे म्हणलं आहे ते त्यासाठीच म्हणलेलं आहे. ते सागराची उपमा तेवढ्यासाठी देतात की अनुल्लंघ, म्हणजे असं उल्लंघी असतं तर ठीक आहे, कधी उल्लंघी आहे एक वेळ, पण तरीसुद्धा महासागर हे उल्लंघी नाहीत म्हणून त्यांना अनुल्लंघी आहे. तर त्या अर्थाने तो महासागर आहे. तर त्याच्यात गटांगळ्या खातो मनुष्य. तर त्यावेळेला अगदी नदी घ्या आधी, तरीसुद्धा नदी मनुष्याला गटांगळ्या खायला लागतात. आणि पोहणारा असला तरीसुद्धा ती वेळ येते. पण ज्याच्या अंतरंगातला बोध जागृत आहे आणि ज्याने हाक मारलेली आहे, तर काय होतं की गुरु किनाऱ्यावर उभे आहेत, ते रॅफ्ट सोडतात की नाही किंवा एखादाही सोडतात ना वाचवायला, तर तसं तिथून ते सुटतं लगेच. फक्त ते पोचेपर्यंत तेवढ्या त्या गटांगळ्या सहन करायच्या आणि त्याची वाढ व्हायची. तिकडे लक्ष ठेवून राहिलं की पाणी इथपर्यंत येतं पण बुडवीत नाही. त्यामुळे इथपर्यंत पाणी आलं तरी प्रपंचात मनुष्य बुडत नाही. फक्त त्याचं लक्ष तिकडून तो रॅप सुटलेला आहे किंवा तिकडचं ते तराफा सुटलेला आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत फक्त जरा तेवढी साध्या भाषेत कळकळावी लागते. कारण त्याने तिथपर्यंत आलं पाहिजे, तेही बघत असतात. त्यांची परीक्षा चालूच आहे तिकडून की ह्याला समजा निम्म्यात हा आला पोहूनवर तर जाऊ दे आता करू म्हणेल तो, असं आहे. तर त्यामुळे ते सावकाश त्यांच्या गतीनं बरोबर परीक्षा घेत येत असतात. ते तिथून सुटलेलंच असतं, हाक मारले की तिथून निघालेलं आहे. तर निघालेलं आहे ते पोचेपर्यंत लागणारी सबुरी आणि श्रद्धा, ती त्याच्यातली निष्ठा ती टिकावी. टिकली आपल्याला या गुरुपदाचं काय ह्याच्यातलं जे काय अंजन होतं त्यातलं साररूप तरी मिळालं. उरले आता झाले ते राहिले ते राहो, पण जे मिळाले तेही राहो, एवढीच प्रार्थना करायची आणि आता थांबायचं. म्हणून जे म्हटलं सर्वात मोठा जो आपल्याला म्हणजे ज्याला म्हणून आपण की नुकसान आहेत जगामध्ये, असंख्य प्रकारचे नुकसान आहेत. मुलं बाळा जातात, हे होतात, तर माणसं ह्याची काय असंख्य, म्हणजे मृत्यूची दुःख आहेत, पैशाची दुःख आहेत, जाण्याची दुःख आहेत, खूप दुःख प्रकारचे, अपमानाचे दुःख आहेत, अप्रतिष्ठेचे दुःख, असंख्य दुःख जगामध्ये आहेत, बरोबर आहे. तर ह्या सगळ्यामध्ये नुकसानं आहेत, हे सगळं खरं आहे. पण तत्संगतीचं नुकसान मोठाही लक्षात ठेवा. एक वेळ बाकीचं कसलंही नुकसान भरून काढते. आज धंदा बुडाला तर उद्या उभा करणारी माणसं आहेत, आपण जगामध्ये बघितलं असेल. नोकरी सुटली तर दुसरी मिळण्याची शक्यता आहे. तर त्या अर्थाने सत्संग सुटू नये ही प्रार्थना मात्र कायम असावी. तेवढी करूया आणि थांबूया. आपल्या सर्वांचं मी कृतज्ञ आहे, कारण ही सेवा त्यांनी मला करायला सांगितली, ती इथं खाली करायला सांगितली होती. वर येता आलं तर त्यांची कृपा होती. आणि जप करायचा, इथंच प्रसंग आहेत. त्या आठवड्यात जे आलो होतो त्यावेळेला फक्त जपसुद्धा कदाचित करावा लागेल. परिस्थिती, तब्येत तिच्यावर त्याच्या सगळ्यावर अवलंबून आहे. पण हे सगळे असल्यामुळे हे एवढा आनंद आपल्याला इतके दिवस 2.25 वर्षात हा आनंद मिळाला, हा आपल्या सर्वांच्या कृपेमुळे मिळाला. मी अगदी मनपूर्वक आपल्या सर्वांचा ऋणी आहे.